ट्वेल्थ मॅन आमच्याशी जोडायचा आहे. तर स्पीडअप घ्यायचंय. पंच खान सर, जयस्वाल सर, स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय. बुद्धी चातुर्य वापरावं लागतं, त्या पद्धतीने आपण बुद्धी वापरावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. कारण की नशिबाचा कौल कुठे जाईल, पण मेहनतीचा कौल नेहमीच यशाच्या वाटा निर्माण करतो. स्वतःच्या क्षमतावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि या क्षमताच आपल्याला विजयाचे शिल्लेदार बनवतात. तर पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवरती आपण सँडी यांना पाहतोय पावना विरळे संघाकडून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सँडी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणि विशाल स्ट्राईक एंडवरती नॉट स्ट्राईक एंडवरती शुभम असेल. 4 षटकांचा हा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलेत, मिडन आणि मिडऑफ ठेवलाय, म्हणजे सरळ स्टंप टू स्टंप गोलंदाजी असेल पहिल्या षटकामध्ये. संदीप यांची अचूक टप्पा असणार आहे आणि फलंदाजासाठी आता क्रिटिकल कंडिशन, क्रिटिकल मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय. ओपनिंगचे पैर पाहतोय विशाल आणि शुभम यांना आणि गोलंदाजी मार्गवरती सँडी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या स्मॅश केला चेंडूला, अगदी दरारमधून भेदून काढलाय चेंडू, अलॉंग द ग्राउंड निघून चाललाय, सीमे पार येतोय पहिल्या चेंडूवरती. विशाल यांच्या बॅट मधून खणखणीत कैलासवासी सूरजमुती चषक मधला पहिल्या चेंडूवरती चौकार. यस, दोनों के बीच दिखी दरार, दरार के अंदर गेंद हो गई फरार और उसमें मिला ये शानदार चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या 4 वरती पोहोचली. पहिला चेंडू झालाय, पहिल्या चेंडूने 4 धावांचा श्रीगणेशा केलाय, अकाउंट मात्र ओपन केलंय. संदीप यांच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केला आहे. जर्सी नंबर 45 इन द एअर. फिल्डर इज कंटिन्युअसली रनिंग नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं गेलं आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. विशाल यांनी जसं बॅटिंग मार्क वरती आले आहेत त्या पद्धतीने हल्ला बॉल चढवला आहे. कारण की पहिला चेंडू स्मॅश केला, त्यानंतर कुठेतरी लॉफ्टेड ड्राईव्ह इथे खेळला त्यांनी आणि धावसंख्या पोहोचले 2 चेंडूनंतर 6 या आकड्यावरती. 2 चेंडूनंतर 6 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र हुलकावणी दिली चेंडूने आणि चांगल्या रीतीनं कमबॅक केलाय. कमबॅक केल्यानंतर मात्र 1 धाव येते. एका धावेने आता धावसंख्या 7 वरती पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना VR स्पोर्ट विरळे संघाकडून ओपनिंगची पेर आपण विशाल आणि शुभम पाहतोय. आतापर्यंत विशाल स्ट्राईक वरती होता, आता मात्र शुभम असेल, तर सँडी अचूक गोलंदाजी करतायत. यावेळेस आडवा बॅट आणि कॅच. व्हॉट अ कॅच यार, व्हॉट अ कॅच. ज्या वेगाने कॅच बॉल आला त्याच तितक्याच वेगाने भरदार असा कॅच पाहायला मिळाला. कॅच ऑफ द डे. नक्कीच कॅच ऑफ द डे. नियंत्रण प्रयत्नामुळे अशा आपण खडतर गोष्टी सातत्यानं प्रयत्न केल्यामुळे आपण यशस्वी करू शकतो आणि लक्ष होतं आणि लक्ष असलं ना की आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. लक्षपूर्वक पाहिलं आणि संकटमुक्त केलं यावेळेला संघाला. नक्कीच आपण सातत्याने विचार करतो की 360 यार्ड मध्ये खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इनफिल्ड मध्ये कोणते महत्वाचे क्षेत्ररक्षक हवेत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. जर्सी नंबर 5 काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द डे आपण म्हटलं तरी चालेल. आणि ते चौकार खेचलाय. त्याचबरोबर पावनाई बिरळे आपल्याला मॅचची 4 धावांची पेनल्टी आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. पावनाई बिरळे आपण 2 ट्रॅक्स वेगळ्या घातलेल्या आहेत.
त्याच्यामुळे आपल्याला 4 धावांसाठी पॅनलाइज केले गेलेलं आहे. नो प्रॉब्लेम, नो टेन्शन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, घेऊया गेमचं अटेन्शन. गेमचं अटेन्शन घेऊया. 5 चेंडू 11 धावा आणि 1 विकेट. पहिला ब्रेक तो मिळवून दिला संदीप दादांनी, परंतु 11 धावा देखील त्यांनी खर्च केल्या आहेत. विक्रम यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं तिथं आपल्याला. दादांच्या आज सेफ्टीचे हँड आहेत आणि सेफ्टी हँडने आज संघाच्या धावा मात्र वाचवल्या आहेत. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 1 गडी बाद. 1 गडी बाद, 11 धावसंख्या झाली आहे. आणि आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण मजबूत होतं आणि या मजबूत क्षेत्ररक्षणाचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दर्जेदार झालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पामनाई विरळे संघाकडून सातत्यानं दर्जेदार क्षेत्ररक्षण होत होतं आणि या क्षेत्ररक्षणाने गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आता मात्र दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, आता षटक हटवलं जाईल. क्षेत्ररक्षण होईल खुलं. क्षेत्ररक्षक आता तटरक्षकाची भूमिका घेतील. नक्कीच तटरक्षकाची भूमिका घेतील, परंतु जो वाईडिश स्लिपला एक छोटासा खेळाडू उभा केला आहे तो अगदी गोलंदाजीची प्रॅक्टिस करतोय आणि हे मला वाटतं गोलंदाजी त्याला करायला आवडते. त्याचा आवडता बॅट्समन रोहित शर्मा आहे, पण गोलंदाजीचं प्रॅक्टिस करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक तटरक्षक होतील. आपण पाहिलं गेलं तर दुर्वेशाला दाखवलं जाते स्क्रीनवरती. श्री सर, दुर्वेश आपण स्क्रीनवरती पाहतोय. मूर्ती लहान आहे पण या खेळाडूच्या डोक्यामध्ये क्रिकेटसाठी कीर्ती महान आहे. आनंदाचे क्षण लहान असतात परंतु त्यांची आठवण मात्र मोठी असते आणि हा लहान आहे पण ह्याची आठवण मात्र आपल्याला सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये होते, कारण एवढा लहान आहे, एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळतोय. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू थोडस थांबवलं गेले. रनअप, चेंज आणि चेक दोन्ही केले जाते, कारण की विचारामध्ये आणि विचार सत्यात उतरवण्यामध्ये खूप फरक आहे. त्यासाठी मनाची शांती हवी. डावखुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने कलेक्शन आणि वेगाने फेकी. मात्र फेकी जर लॉफ्टेड झाली असती तर इथे मात्र काहीतरी घडलं असतं, बिघडलं असतं. मात्र बिघडलंय वारंवार आणि एकीच रूपांतर दुसरे हात आणि पहा पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती, धावा चोरून येताना चोरले धाव, वाढवलाय मात्र संघाचा भाव. इथे पंच धावा किती घ्यायच्या आहेत? यस, पंचांच्या बोटांचा पिसारा झालाय, म्हणजे 4 धावांचा पसारा मैदानाच्या आतमध्ये पडला. नक्की 4 धावांचा पसारा पाहायला मिळाला. एकीच रूपांतरित दुसरी झालं, त्यानंतर 3 आणि त्यानंतर एसटी रक्षक जागेवर नसताना ही 4थी धाव गेली आहे. कळलं का? त्यामुळे जागा सोडणं किती चुकीचं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आपण आज मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. उमेश यांच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होत आहेत. यावेळी स्मॅश केला आहे चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी. 1 धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते. धावसंख्या 16 या आकड्यावरती. विहार स्पोर्ट विरळे. विहार स्पोर्ट विरळे प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 16 झाली आहेत. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मधील. थोडासा फंबल तोपर्यंत डीप मधील कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एकीच रूपांतर दुसऱ्यात होईल का? येस, दुसरी देखील धाव कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकीच रूपांतर दुसऱ्यात होतंय, दुसरीचं तिसऱ्यात होतंय, तिसरीचं चौथ्यात देखील आपण पाहिलंय. म्हणजे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशनचं क्रिकेटला सुरुवात झाली आहे. नक्की कॅल्क्युलेशनचं क्रिकेट पाहायला जातंय. कॅप्टन कॅल्क्युलेटरच घेऊन आलेत मला वाटतं खिशातून आणि सातत्यानं या खेळावरती त्यांचं वचक आहे, जरब आहे. परंतु यावेळेस मात्र कमबॅक केला आहे उमेश यांनी. यावेळेस सुंदर चेंडू, अतिशय वेग होता. पहिल्या चेंडूपेक्षा यावेळेस गती दिली होती. पीस ऑफ डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने चेंडू खेळपट्टीवर दान झाला त्यानंतर निघून चालला आहे अगदी वाईडिश लाईनच्या बाजूने. परफेक्ट डिलिव्हरी, नियंत्रित गोलंदाजी आता आपण पाहतोय उमेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता होता, परंतु अंपायरच्या आत दोन्ही दिशेला समांतर अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचल्या 19 या आकड्यावरती. धावसंख्या 19 आकड्यावरती पोहोचली असताना गोलंदाज आता कमबॅक करतोय. सातत्याने चांगले चेंडू फेकतोय. आताचा देखील चेंडू चांगला होता, मात्र थोडीशी लाईन भरकटला आणि अवांतर धावेत भर चढली. यावेळेला चांगल्या बॅटने फटका सजवला स्ट्रेट रिजन मध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक धावताय. दोघांची झाली टक्कर. चेंडूला आली चक्कर. तोपर्यंत खेचला एक चौकार. अप्रतिम फटका. कम्युनिकेशनच्या आपल्याला इथं कमी आभास आपल्याला इथं पाहायला मिळाला. जर कम्युनिकेशन दिलं असतं की तू मेमे मध्ये
जर मे असतो तर हा चेंडू अडवला गेला असता. हे पाहताय आपण, इथे कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. आखोई आखो में बातों में तूने चुराया जिया. आणि इथं चौकार इथं येतोय. धावसंख्या पोहोचली आहे 23. विशाल यांची बॅट तळपली, परंतु 7 चेंडू 17 धावा. 7 फ्रॉम 17 विशाल. आणि इथे पहा गोलंदाजाने काय चेंडू फेकी केलाय. ऑप्टमच्या बाहेर टप्पा आणि यशस्वी टप्पा. इथे षटक क्रमांक 2 ची होईल सांगता. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21 वरती 1 विकेट निवांत तंबूच्या दिशेला आराम करताना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूनंतर धावसंख्या पोहोचली 23 या आकड्यावरती. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. उमेश यांनी अगदी शेवटचा चेंडू सुंदर असा हाताळला. त्यानंतर धावसंख्या पोहोचले 23 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आता कोणती रणनीती आखेल, कारण दोन्ही संघांना मॅच जिंकणं गरजेचं आहे. VR स्पोर्ट्स संघाने प्रथम नाणेफेक जिंकले, बॅटिंग करतायत. 12 चेंडूच्या खेळानंतर 23 धावा झाली आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती राजू आहे. राजू दिखाय काय काजू. नक्कीच काजू चारतायत का नाही पाहायला लागेल. जर्सी नंबर 25 यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बिट केला आहे फलंदाजाला. चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये यष्टीरक्षक कॅरी करतोय. जर्सी नंबर 10 एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे आणि 24 धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय. पहिला चेंडू काय सुंदर हाताळला यावेळेस. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु यश प्राप्त होत नाही विक्रम यांना. बॅटिंग मार्गवरती आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. विशाल कॅप्टन स्वतः जिम्मेदारी घेताना साफ ट्रॅकर होता. चेंडू लागताना खेळून काढलाय. दरार मधून चेंडू फरार होतोय आणि थोडंसं बमलिंग पाहायला मिळालं डीप मध्ये. आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. हे कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि सातत्यानं VR स्पोर्ट्स विरळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कारण की एकीच रूपांतर दुहेरीत कसं करावं आज या संघाकडून आपण पाहिलं गेलंय सातत्याने. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू गोलंदाजाने आता कमबॅक केलाय. मागे यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी राहिली आहे. जर यष्टीरक्षकाने चेंडू हातामध्ये लॉक केला असता तर फलंदाजाला ब्लॉक करू शकला असता. जर आणि तर आहे तोपर्यंत 1 धाव वेगाने कंप्लीट केली आहे आणि पंतांच्या माध्यमातून 1 धावचा इशारा येतो. 1 धाव या ठिकाणी ओमकार स्कोरर यांच्या माध्यमातून रेखाटली गेली आहे आणि ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून दर्शवली जाते. धाव संख्या 27 वरती 1 विकेट माघारी परतले. अप्रतिम गोलंदाजी राहिली राजू यांची. अप्रतिम गोलंदाजी होती, परंतु इथे पहा यावेळेस मात्र कम्युनिकेशन चुकलं आहे. कुठेतरी कम्युनिकेशनचा टॉवर मात्र कलताना पाहायला मिळालं गेलं. नक्कीच सर, नजर हटी तो दुर्घटना घटी. दुर्घटना घटली. फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय विशाल आक्रमण करणारा, विशाल फटकेबाजी करणारा. 10 चेंडू 19 धावांवरती होतोय बाद. विशालच्या जागेवरती आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. आता ट्रॅकिंग एंडवरती विक्रम आहे. नक्कीच स्ट्रायकिंग एंडवरती विक्रम आहे, परंतु श्री सर पहिल्यांदा आपण पाहिलं गेलं तर सुरुवातीला VR स्पोर्ट्स विरळे या संघाचा कुठेतरी मॅच मध्ये दबदबा होता, परंतु त्यानंतर पावनाई वेळे या संघाने कमबॅक करून दिला आहे. म्हणजे गोलंदाजी टीमने चांगला कमबॅक केला आहे. याला म्हणतात की कभी धूप कभी छाव, कधी मॅच या बाजूला कधी त्या बाजूला. याला हे उत्तम प्रकारचं क्रिकेट या दोन्ही संघाने आता दाखवलं आहे. मी पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कभी धूप कभी छाव आणि वाढेल कभी किसी का भाव. आणि इथे वाढवतोय राजू आपल्या संघाचा भाव. राजूच्या माध्यमातून 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि राजू यांच्या षटकामध्ये फक्त राजू यांनी 3 धावा दिलेत. म्हणजे अचूक टप्प्यावरती नियंत्रण, व्हेरिएशन आहे, कौशल्य आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, साहस आहे. आणि इथे फलंदाजाकडे ताकद आहे, नजाकत आहे. 1 बाउंस सीमारेषा पार. आपलातून आल्या आल्या केलंय स्वागत. आओ स्वॅप से करते हैं आपका स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेप आउट झाले होते यावेळेस आणि ज्या पद्धतीने स्टेप आउट होऊन हा फटका खेळला, बॉडी नियंत्रण खूप महत्वाचं असतं स्टेप आउट होत असताना. आणि त्या बॉडीवरती पण बॅकफूट आणि बॉडीवरती नियंत्रण चांगलं होतं, त्यामुळे गाप भेदून चेंडू निघून गेला सीमेपार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला विक्रम यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले आहे, परंतु चेंडू निघून चाललाय. आता मात्र पीस ऑफ डिलिव्हरी, वेग होता, वेगाचा परिपूर्ण वापर यावेळेस
राजू यांनी दाखवलं आहे. स्टेप आउट झाले होते, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आणि काय वेग होता यावेळेस. वेग होता, मात्र या वेळेला तिसऱ्या षटकाचे होईल सांगता आणि 3 षटकानंतर धाव संख्या 31 झाली आहे. धाव संख्या 31 झाली. आता मात्र शेवटचं षटक जर याप्रमाणे तुम्ही जर धावा सातत्याने बनवत राहिला तर सरासरी 41 पर्यंत आपली धाव संख्या जाऊ शकते. पण या मैदानावरती जर आपल्याला मॅच जिंकायची असेल VR स्पोर्ट विरळे तर या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा आपल्याला बनवल्या पाहिजेत. नक्कीच, कारण की आज आपण ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये सामने पाहिले, चांगला स्कोर बोर्ड उभा केला होता. कारण की डिपेंडिंग मध्ये आपल्याला थोडस बॅकफुटला टीम जाताना पाहायला मिळाले, परंतु टोटल देखील तितकीच आपल्याला उभी करावी लागते. ज्या पद्धतीने रेट्रे संघ आणि साहिल 11 आळतूर मध्ये पाहिलं गेलं, साहिल 11 आळतूर 43 धावापर्यंत पोहोचला होता. 50 अबोव जर त्यांनी धाव उभी केली असती कुठेतरी ते या टीम मध्ये किंवा या भव्य दिव्य आयोजन मध्ये थांबले असते. परंतु हे दोन्ही संघ VR स्पोर्ट्स विरळे आणि पावनाई विरळे. सूरज शपल झाले, थोडासा विचित्र पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तफेकी थोडी लेट झाली, परंतु यास विकेट प्राप्त होते. इनफिल्डच्या आतमध्येच कॅरी केला आणि त्यानंतर सुंदर फेकी आणि जर्सी नंबर आकर्षक आहे दादांचा 0 आणि फलंदाजाला देखील परतावं लागला आहे अगदी 0 वरती. राहुल यावेळेस तिसऱ्या विकेटच्या पतन झाल्यानंतर बॅटिंग मार्गवरती राहुल आले आहेत. विक्रम अजून सज्ज आहेत, ओपनिंगला आले आहेत. त्यांच्या बॅटिंग मधून 7 चेंडू आतापर्यंत सामना केला आहे आणि 10 धावा प्राप्त केल्या आहेत. 3.1 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आहे आणि धाव संख्या 31 आकड्यावरती. सूरज यांनी रनआउटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिली आहे. यावेळेस अवे फ्रॉम द वाईडिश लाईन पकडली होती, परंतु चेंडू कुठेतरी मिड ऑफला बीट करून निघून चालला आहे. पाठीमागं थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु कलेक्शन चांगलं राहिलं यावेळेस आणि एक या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी माननीय आदरणीय भरतजी पाटील अण्णा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष 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 स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आले ते म्हणजे ज्योतिर्लिंग बेकरी घनसोली यांचे सर्व माननीय आदरणीय महेश महादेवजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्दफुले ही तुमच्या स्वागताला, शब्दफुले ही तुमच्या स्वागताला. आज या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा, स्वागत नसे हे फक्त हातर आहे जिवाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा रमणीय सोहळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा रमणीय सोहळा. दर्जेदार ही मॅच आपण पाहतोय. जाऊयात तत्पूर्वी कॉल देतोय विनिंग टीमला कॉल दिला जातोय. करंदोशी टीम आणि रेट्रे टीम आपण टॉस साठी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दुसऱ्या फेरीची मॅच होणार आहे. 1-1 सामना जिंकलेला आहे टीम करंदोशी आणि टीम रेट्रे. दोन्ही कर्णधार टॉस साठी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आणि आताच्या मॅचचा नाणेफेक आताचे आलेले आपले पाहुणे मंडळी यांच्या शुभ हस्ते माननीय श्री भरतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. शेवटचा चेंडू खूप वेळ हवेत ट्रॅव्हल झाला होता, परंतु विकेट इथे प्राप्त होते शेवटच्या चेंडूवरती.
VR स्पोर्ट्स विरळे या संघाने 38 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या आणि त्यानंतर पावनाई स्पोर्ट्स यांना 4 धावांची पॅनलाइज इथे केलं जाते. म्हणजे टोटल धावसंख्या होते ती म्हणजे 43 धावसंख्यांचा टार्गेट असेल. पावनाई विरळे संघ याची नोंद घ्यायची. ओके, थँक्यू सर. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय, रंगतोय आणि प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये रंगलाय देखील. आपण पाहतोय शेवडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुंबई मोरिया 11 चिराळे वरून आयोजित कैलासवासी सूरज मूर्ती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. बघता बघता ही स्पर्धा अत्यंत रंगतदार मोडवरती येऊन ठेपली गेलेली आहे. आतापर्यंत ग्रुप ए मधील आतापर्यंत 3 आपल्याला विजेते भेटलेले आहेत. त्यातील पहिल्या 2 आपण मॅचेस पाहिल्या. पहिली मॅच आपण पाहिली करंदोशी विरुद्ध सोंडली या 2 मॅचेमध्ये करंदोशी टीम हा संघ विजेता राहिला. त्याचबरोबर दुसरी मॅच आपण पाहिली रेट्रे आणि साहिल 11 अळतूर या 2 संघामध्ये दुसरी आपण मॅच पाहिली. त्यात आपल्याला रेट्रे संघ हा विजेता भेटला आणि आपण दुसऱ्या फेरीसाठी दाखल झालो आणि दुसऱ्या फेरीच्यात आपण मॅच पाहणार आहोत. एका साईडला टीम करंदोशी असेल तर दुसऱ्या साईडला टीम रेट्रे असेल. विनंती असेल दोन्ही कर्णधार आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते आत्ताच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा नाणेफेक होतं. मान्य श्री आदरणीय भरतजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण देखील टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीला आता सुरुवात होते आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा नाणेफेक होईल. तत्पूर्वी आत्ताची आपण मॅच पाहिली VR स्पोर्ट विरळे आणि पावनाई विरळे या 2 संघामध्ये मॅच झालेली आहे सुरू आहे आणि पहिली नाणेफेक जिंकली. आपण पाहिलं VR स्पोर्ट विरळे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा बनवली आहेत आणि पावनाई यांच्या समोर टार्गेट ठेवलेलं आहे. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. VR स्पोर्ट्स विरळे दुसरा राऊंड 3 षटकांचा असेल. मान्यवरांना विनंती आहे जी पाटील आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा नाणेफेक होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. तत्पूर्वी नवलाई स्पोर्टचे नवे चांद 2 या ठिकाणी आलेले आहेत. नवे उगवते तारे. उद्याच नवलाई स्पोर्ट रेट्रे संघाचं भविष्य. नाव काय बाळा? समर्थ. आणि तुझं? समर्थ आणि श्री. उद्या ज्यावेळी तुम्ही दोघं मोठे व्हाल त्यावेळी नवलाई रेट्रे संघासाठी ओपनिंगची जोडी म्हणून खेळू शकता का? हो. बघू तुम्ही कशा प्रकारे खेळ करताय. तत्पूर्वी आपण टॉस घेऊया. या ठिकाणी आपले मान्यवर भरतजी पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. एका साईडला आपण करंदोशी पाहतोय तर दुसऱ्या साईडला आपण नवलाई रेट्रे पाहतोय. कॉल कोणाचा असेल? यस, करंदोशी संघाचा असेल. प्लीज सर, स्पिन इन द कॉइन इन द स्पिन. छापा इज अ कॉल आणि छापा टीम करंदोशी जे आपण नाणेफेक वरती छाप मारली. विजयाची छाप उमटावल का मॅच मध्ये? नक्कीच आम्ही चांगला खेळ खेळू आणि आमचा बेस्ट देऊ आणि आम्ही आता चांगलं क्रिकेट खेळू. तर नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर तिकडून जेवढे आपण टॉस साठी येत होता मनोमंथनामध्ये विचार होता का नाणेफेक जिंकल्यानंतर मी काय घेऊ? हा, नाणेफेक जिंकल्यावर फिल्डिंगच घेणार होतो कारण की समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखून आम्ही टार्गेट लवकर अचीव करणार होतो. तर एक मॅच तर आपण जिंकलाय. दुसऱ्या मॅच साठी आपण नवलाई रेट्रे संघ जाणता, त्यांच्यातील खेळाडू जाणता, त्यांची टीम माहिती आहे, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड माहिती आहे, त्यांचा अभ्यास केलाय का? नक्कीच समोरची टीम चांगली आहे. सुमित दादा असेल, अजय असेल, म्हणजे ती जी टीम चांगली आहे, म्हणजे चांगली मॅच होईल. तर प्रथम गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत त्यांना रोखणार तुम्ही? धावांचं सांगू शकत नाही पण आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात आपण नवलाई रेट्रे. नाणेफेक तर आपल्या बाजूने राहिलेली नाहीये. छाप उमटवली आहे ही त्यांनी नाणेफेकवर छाप उमटवली. तुम्ही विजयावरती छाप उमटवणार का?
हो नक्कीच. मी विचार करून आलो होतो की बॅटिंगच घ्यायची, कारण की आम्हाला प्रेशरमध्ये खेळायचं नव्हतं. तर आम्ही टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करू. 18 चेंडूंची मॅच आहे. 18 चेंडूमध्ये किती धावा बनवाल? 18मध्ये 45-55 तरी करण्याचा प्रयत्न करू, कारण का समोरचे 2 दिग्गज खेळाडू आहेत, संतोष मगदूम आणि आनंद मगदूम. तर असं वाटतंय, पण ठीक आहे, आम्ही 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, कारण का 2 दिग्गज बॅट्समन आहेत, त्याचा प्रयत्न करू. यस थँक्यू सो मच. जाऊयात आपण भरत सरांच्याकडे. सर इथे आपण आलाय आणि मोरिया 11 चिराळी वारून यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025. तर आपल्या सूरज दादा बद्दल 2 शब्द. मी बरं पाटील शिराळ म्हणतो. वर्धविनायक अध्यक्ष वर्धविनायक मित्रमंडळांचा मी प्रेसिडेंट म्हणून गेलेलो आहे. तरी पण आम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा पण आम्हाला खूप दुःख वाटतं, कारण का सूरज हा आमचा मुलगा आम्ही आमच्यापासून सोडून गेला. आम्हाला खूप 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 म्हणजे इथं मनापासून मला मला आता जर वाटतं ना असं म्हणजे डोळ्यात माझ्या अश्रू पण येऊ शकतात, एवढं मला खूप म्हणजे दुःख वाटतं. आणि याच्यामुळे आनंद पण वाटतो की आमच्या सूरजसाठी यांनी चषक वगैरे भरवलं, त्यासाठी पण आम्हाला आनंद पण वाटतो. आणि काय सांगू शकतो, मुलगा तर आमच्या मनापासून कधीच म्हणजे जाणार नाही, आता आमच्या मनामध्येच राहिलेला आहे मुलगा आमचा. त्यासाठी कसं आहे, हा मुलगा तर एकदम कोणाशी म्हणजे कधी कुणाशी बोलला पण नाही, वाईट नाही, कधी काहीच नाही बोलला. एवढा प्रेमळ मुलगा आमचा हा मुलगा. आणि आम्हाला एवढं दुःख वाटतंय की आमच्या वर्धविनायक मित्र मंडळामधून एक आमचा सदस्य, एक असं आमचा उमेद ठेवणारा आमचा मुलगा प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पडत, प्रत्येक गोष्टी म्हणा, गणपतीची पासून म्हणा, डेकोरेशन पासून म्हणा, आणि गणपती आणण्यापासून विसर्जनापासून एकदम पुढे पुढे असायचा मुलगा आमचा. आणि आम्हाला तो सोडून गेल्यामुळं आमच्या वर्धेवीर मित्र मंडळाला एक हेच आहे म्हणजे एक खूप आम्हाला म्हणजे आधार समोर त्या आधारसम आम्ही मुकला आहे. एक हा मुलगा एकदम छानच होता आमच्यासाठी, असं मला म्हणायचं, दुसरं काही नाही. तर नक्कीच सर, आज सूरज जर आपल्यात नसला, अदृश्य रूपी सूरज आपल्या सोबतच आहे. जाऊयात मॅच मध्ये, पाहूयात सुरू असलेली मॅच. प्लीज भरत सर, ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू श्री सर. आपण मॅच मध्ये पाहतो पावना विरळे संघ एक गडी बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहायला मिळाला. फुलर यांचा चेंडू, वा सुंदर फटका, खडे खडे स्टँड अँटी लेवर एंड टू द बॅन्स. अगदी घराचा पत्रा तोडफोड शॉट पाहायला मिळाला. वॉटर शॉट. नक्कीच आपण एक भरत पाटील दादा यांचा आवाज ऐकत होता. अगदी त्यांचं मन भरून आलं सूरज यांची आठवण काढून. दादांचं मन भरून आलं सूरज यांची आठवण काढून. आठवणी या नेहमी मोर पिसाऱ्यासारख्या असतात, त्या नेहमी फुललेल्या असतात. आठवणी या बकुळ फुलासारख्या सुगंध मागे ठेवून जात असतात, आणि आठवणी या हत्तीच्या पायासारख्या हृदयाच्या खोल गाभाऱ्यात रुतलेल्या असतात. आणि ह्याच आठवणी आपण सूरजच्या आपल्या मनामध्ये ऋतून खोल बसलेल्या आहेत. आणि दादा यांचं मन भरून आलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज, आल्या आल्या गणगणाती प्रहार, उमेश. काय फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती, षटकार. आपल्याकडे पुन्हा एकदा, वाह काय चेंडू यावेळेस हाताळला आहे. अगदी कानाजवळ चेंडू जाऊन कानाचा वेध घेतोय चेंडू. अगदी परफ्यूम बॉल ऑफ द मॅच तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता. काय सुंदर चित्रफित एपीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून. वॉट डिलिव्हरी, वॉट डिलिव्हरी, बॉल ऑफ द मॅच, पीस ऑफ द डिलिव्हरी. चांगला चेंडू शेवटचा. याला बोलतात कमबॅक, याला बोलतात तिखट मारा. अगदी कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा जसा ठसका बसावा असा ठसका या डावखुऱ्या फलंदाजाला बसलाय, कारण की त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. त्यानंतर विहार स्पोर्ट्स विरळे या संघाच्या मातब्बर गोलंदाजाने मेंडेटरी पॉवर प्लेने एक कान उघडणी केली आहे. कानाजवळ जाऊन बोलतो की क्या जनाब कैसा आले. चला स्पीडअप घ्यायचंय. अगोदरच आपण वेळ घेतलेला आहे. दोन्ही पंच खान सर, जयस्वाल सर, स्पीडअप घ्यायला लावायचंय फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना, कारण की आपण या मॅच साठी खूप वेळ घेतलेला आहे. चला स्पीडअप घ्यायचंय.
चला चला स्पीडअप घ्यायचंय कॅप्टन्स. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण जेवढ्या कमी वेळामध्ये मॅच कव्हर होईल तिकडे लक्ष देऊयात. गोलंदाज तयार. यावेळेस ब्लॉकर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुंदर फटका पाहायला मिळाला व्ही शेप मध्ये. थोडासा पम्पलिंग पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेपार. येतोय खणखणीत चौकार. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक थोडस सरकन आला तेवढ्या चौकार भरकन गेला. चौकार आणि धावसंख्या 4 पुढे काय फटका सजवलाय. लॉफ्टेड ड्राइव्ह. क्रिकेटचा पुस्तकी फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य फलंदाजाच्या बॅट मधून अत्यंत आपण पाहतोय. उन्हाचा प्रहार आहे आणि या उन्हामध्ये आगीप्रमाणे बॅट तळपते. आगीची ज्वाळा. चौकार प्राप्त होते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं गेलं तर सर सचिन तेंडुलकर यांना जाणलं जातं आणि जर्सी नंबर देखील या फलंदाजाची 10 आहे. म्हणजे सचिन सरांचा फॅन आहे. आणि काय मात्तबर फटका. वाह नमन केला आहे अगदी चेंडूला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या पुरुष एकदा त्याच प्रमाणात त्याच जोशात आणि यस पकडली गेली आहे. परंतु काय निर्णय असेल अंपायर यांचं. कॅमेरामॅनचं आता थोडस संकट वाढलं आहे. कॅमेरामॅन आता व्यस्त असतील. आपण ANP लाईव्ह आपण पाहतोय. ANP लाईव्ह आता आपल्याशी व्यस्त होत आहेत. तर पंतांनी तिसऱ्या पंतांचा इशारा दर्शवलेला आहे. आता दूध का दूध और पाणी का पाणी. आनंद तर क्षेत्ररक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये आनंदाचा मनोमंतर आनंदाचा सागर निर्माण केलाय. कारण चेंडू हवेमध्ये हेळकावणी घेत होता. लाईनला कुठेतरी पाय ब्रश झालेला आहे की काय. आणि पंतांचा निर्णय आता काय घडतोय. पंत निर्णय काय देतात. एस अंपायर ऑनफिल्ड मध्ये जाऊन आपला निर्णय कळवतील. पाहतोय क्षेत्ररक्षक येतोय येतोय षटकार आहे अंपायर. हा षटकार आहे. येस. आणि क्षेत्ररक्षकाने झेल चांगला घेतला. नजर चांगली होतोय. मात्र लाईन वरती त्यानं लक्ष्मण रेषा ओलांडली आणि ही लक्ष्मण रेषा तुम्हाला धोक्याची घंटा टन टनाटन टन अशी वाजते. 6 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचं. चला मॅच रंगली आहे. वेळ अवांतरित घालवायचं नाहीये. चला स्पीडअप घ्यायचंय. पावनाई स्पोर्ट्स विरळे बोथ प्लेयर. पूर्णांक 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 17 झाली आहे आणि जर्सी नंबर 10 स्वतःचे चांगल्या रीतीने शॉट सिलेक्शन मेंटेन करतोय आणि आपलातून फटकेबाजी. यावेळेला भन्नाट वेग होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू राईज झालाय आणि पण मात्र चेंडू यष्टांच्या वरून आलाय. पंतांनी बाईच्या स्वरूपात एक धाव गोचांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. हलकासा बॅटला ब्रश झाला आहे चेंडू. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या 18 या आकड्यावरती. चांगली कॅच पकडली गेली होती परंतु शेवटच्या क्षणाला पाय कुठेतरी लक्ष्मण रेषेला टच होताना आपल्याला पाहायला मिळाला. याच पुन्हा एकदा सुंदर पटका अलॉंग द ग्राउंड खेळून काढला आहे आणि दरारला बेधून चेंडू निघून होतोय फरार. येतोय खणखणीत चौकार. अपलातून फटका आपण पाहिला. रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉट सिलेक्शन दर्जेदार आहे. जर्सी नंबर 10 ज्याप्रमाणे काय बॅट स्विंग केली आहे. ज्याप्रमाणे तीर सुटावा त्याचप्रमाणे बॅट अक्षरशः चेंडूवरती आदळले. बॅट आणि चेंडूंचा ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये संगम होतोय त्यावेळी सुमधुर संगीत ऐकू येतंय. 7 स्वर जेव्हा जुळतात त्यावेळेस असा बॅट आणि बॉलचा आवाज ऐकायला येतो. धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली आहे. 43 धावांचं लक्ष आहे. सूरजची बॅट आता तळपली आहे. 5 चेंडू 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. या स्लॉट मध्ये चेंडू होता. वा इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू निघून चालला आहे. डीपला कॅरी करेपर्यंत पहिली यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दुसरी देखील पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने दोघे धावतायत. अगदी एखाद्या जंगलामध्ये मोकाट वाघ सुटावा त्याप्रमाणे आपल्या विजयाची डरकाळी दोघ जण मैदानाच्या आतमध्ये फोडतायत. वा सुंदर बॅटिंग खास करून सचिनच्या बॅट मधून. क्लासिकल बॅटिंग कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण आपण सूरजच्या बॅट मधून पाहतोय. क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळते. विक्रमांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. वाव वाव बॉल गोज लाईक अ ट्रेसल बुलेट into the crowds. Huge massive hit. षटकार. नक्कीच हा षटकार नव्हता. हा विजयाच्या दिशेने टाकलेल्या विजयाच्या पाऊल खुणा
आता फलंदाज काय ऍटिट्यूड आहे, काय बॉडी लँग्वेज आहे, काय त्याचे ऍक्शन आहे आणि ऍक्शन वरती काय रिएक्शन येते, ऍक्शन वरती रिएक्शन षटकाराची येते आणि धाव संख्या आता 6 पुढे जाते. धाव संख्या झाली 30. समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. नक्कीच काय ते ऍक्शन, काय तो ऍटिट्यूड आणि काय तो स्वॅग मैदानामध्ये लावली आहे आग. व्हॉट अ बॅटिंग यार. 7 चेंडू 24 धावा. मॅन फ्रॉम विरळे सचिन. सूरज जर्सी नंबर 10 स्वतःला करतोय मेंटेन. शॉट देखील आहेत त्याचे अप्रतिम. शॉट वरती आहे लक्ष आणि लक्ष्यभेदक फटकेबाजी. चला मित्रांनो, विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. थांबवू नका, थांबवू नका. खेळत राहा, लढत राहा, मैदानामध्ये पडत राहा, पुन्हा उठून उभे राहत राहा, पण खेळ मात्र थांबवून देऊ नका. आपण पाहतोय कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम, घमासान रणधुमाळी रणसंग्राम. मैदानामध्ये आपण पाहतोय रणसंग्राम, रणधुमाळी आणि पेटले क्रिकेटची होळी. कैलासाची सूरज स्मृती चषक सन 2025. आता मॅच अत्यंत रंगतदार मोडवरती 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय उमेश ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती शुभम मॅचच्या विजयाचा शुभ आरंभ करतोय का ते पाहावं लागेल, कारण की मॅच आता समांतर आहे. वजनाचा काटा आता समांतर आहे. पुलरल्यांचा चेंडू, डावखुरा फलंदाज, चेंडू हवेत आहे, कुठेतरी कॅच ड्रॉप होते. यावेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये धावत असताना कॅच सहजासहजी असा कॅरी केला जात नाही, परंतु 100% प्रयत्न करत असताना आपण पाहतोय एक धाव इथे यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. मात्र हा गोलंदाज ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, कारण चेंडू त्याचा गुलाम होतोय. बोटामध्ये जादू आहे आणि ही जादू आता नजाकत मैदानाच्या आतमध्ये निर्माण करू शकते. मात्र जे वादळ नॉट स्ट्राइक एंड वरती होतं ते वादळ आता स्ट्राइकिंग एंड वरती आलाय. सूरज मात्र स्ट्राइकिंग एंड वरती आलाय. 7 चेंडू 24 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले. तो सूरज स्ट्राइकिंग एंड वरती चांगली फटकेबाजी करतोय. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे, फटके दर्जेदार आहेत, बॅट स्विंग भन्नाट आहे. यावेळेस डिफेन्स मोड मध्ये पाहायला मिळालं. चेंडूला हलकासा पुश करायचा होता, एक धाव इथे प्राप्त करायचा होता. अप्रतिम गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ साइडला ब्रेक होतोय, ऑफ साइडच्या दिशेला झुकतोय, इन स्विंग होतोय. फलंदाज विचार करतोय, विचारांची पूर्तता गोलंदाजाच्या बोटामधून, बोटातील जादू. यावेळेस मात्र चेंडू इनफिल्ड मध्येच कॅरी केला जातोय. अंपायरचा इथे नो बॉलचा इशारा आला आहे. थ्रो ऍक्शन च्या स्वरूपात इथे नो बॉलचा इशारा दिलाय अंपायर याने. आणि नक्कीच थ्रो ऍक्शन म्हणजे गोलंदाजाला आता बॅन केलेला आहे पंचांनी. मैदानाच्या आतमध्ये अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन असेल, कमिटीचा निर्णय आहे. आणि इथे चांगल्या रीतीनं आता मात्र षटक चाललं होतं, मात्र आता धोक्याची घंटा वाजू लागली. धावसंख्या पोहोचली 32 या आकड्यावरती. चेक होत. यस, ओके. पंच आपण यायचं आहे, आपण चेक करायचं आहे. ऑनफिल्ड एक अंपायर यायचं आहे. ऑनफिल्ड थोडस चेक करा सर.
पंचांचा निर्णय योग्य आहे. गोलंदाज आता बदलायचा आहे, म्हणजे आता धोक्याची घंटा वाजेल. चला तर विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. ANP लाईव्हच्या माध्यमातून सुंदर अशी चित्रफित आपण पाहिली गेली आणि याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं की हा योग्य चेंडू नाहीये. चला स्पीडअप घ्यायचंय. अंपायरांचा निर्णय नो बॉल. विनंती असेल लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. टीम चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. वेअर स्पोर्ट आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचं. आपल्याला वेळेमध्ये ही स्पर्धा कव्हर करायची, वेळेमध्ये आपल्याला खेळ दाखवायचा आहे, खेळ सजवायचा आहे. लगेचच स्पीडअप घ्यायचा आहे. पंच आपण लगेचच जागा घ्यायची आहे. पंचांचा निर्णय योग्य आहे. गोलंदाज थ्रो आहे. गोलंदाजाला आता बॅन केले जाते. म्हणजे आयोजन कमिटीच्या म्हणजे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन कडून जो निर्णय आहे थ्रो गोलंदाज असेल त्याला 2 धावांचं पॅनलाइज केले जाईल. म्हणजे 2 धावांची पेनल्टी आता ऍड केली जाते. चला स्पीडअप घ्यायचंय. सामना चालू करा. विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचंय. चला सामन्याला सुरुवात होते. पंच लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 2 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. 1 नो ची आणि प्लस 2 धावा थ्रो गोलंदाज ऍक्शनचे, म्हणजे 3 धावा आता जे चला मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. मॅचला सुरुवात करायची आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. चला लगेचच स्पीडअप घेऊयात. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो. सामना चालू करा. विनंती असेल. धाव संख्या 34 आकड्यावरती गेली आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. धाव संख्या 34 आणि इथे मात्र आपलातून फटका. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने ते चांगले चेंडू कलेक्शन वेगाने फेकी करेल दरम्यान 2 धावा त्याच वेगाने कंप्लीट. कॅच इट कॉल दिला होता परंतु बेट करून चेंडू निघून जातोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या पोहोचले 36 या आकड्यावरती. आता मात्र 7 धावांची गरज असेल.
9 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना हँड होल्ड ट्रेड ड्रामा फलंदाजने सुरू किया हंगामा गेंद हवाई यात्रा क्रिकेटची जत्रा येतोय लांब लचक षटकार आपलातून आपण पाहतोय टप्पा पहिला एक पाऊल बाहेर काढला आणि संपूर्ण आत्मसमर्पणपणाला पुल शॉट पॉवरफुल सक्सेसफुल. नक्कीच म्हटलं जातं मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं आहे ते पाहायला मिळालं सूरजच्या या फटक्यामध्ये. आज पुन्हा एकदा चेंडूला प्लेस केला आहे 1 रन साठी. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि विजय ठरतोय तो म्हणजे संघ पावनाई विरळे संघ. विजय संघाचे मनापासून आभार आणि